नमस्कार मित्रांनो आता मोर्चा निघणार आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीसाठी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं आता नाशिकमध्ये उद्या 15 तारखेला सकाळी 10:30 वाजल्यापासून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या सरकारने जे वचन दिलं होतं, जो जाहीरनामा जाहीर केला होता की सरसकट कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्या बिडात जाऊन लपलेत काही कळायला मार्ग नाहीये। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देणारे बावनकुळे आणि अजितदादा पवार हे दोन लोक यांची जी काही मतं आहेत ती मतं आता कुठेतरी जुळत नाहीयेत। आणि याच्यामध्ये फसला आहे तो शेतकरी। शेतकऱ्यांना तुम्ही ज्यावेळेस मतदान मागायला गेले त्यावेळेस तुम्ही विचारलं का की हा शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो का, हा शेतकरी 2 वर्षांनी थकीत आहे का, किंवा या शेतकऱ्याचं मागचं काही कर्ज पेंडिंग आहे का? त्यावेळेस तुम्हाला लाजा नाही वाटल्या की शेतकऱ्यांना आपण असं विचारलं नाही? त्यावेळेस तुम्ही शेतकरी हा शब्द वापरता आणि शेतकऱ्याला म्हणता की त्यावेळेस आम्ही सातबारा कोरा करणार, आणि मग आता म्हणताय की आम्ही जे मागचे 2 वर्षाचे रेग्युलर शेतकरी असणार त्यांनाच आम्ही कर्जमाफी देणार, ज्याच्या शेतामध्ये फार्म हाऊस असेल त्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही, ज्याच्या घरी गाड्या घोड्या असेल त्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही। अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला। तुम्ही ज्यावेळेस मतदान मागायला येता त्यावेळेस तुम्ही अशी कॅटेगरी करता का? नाही करत ना। त्यावेळेस तुम्ही सरसकट मतदान, खुलेआम मतदान मागता आणि अजून वरतून आश्वासनं देता, आश्वासनांचा पूर देता आणि कुठंतरी नेहमीच समिती गठन करू, हे करू ते करू, मग आश्वासनं देऊ, मग त्याच्यावर चर्चा करू, मग ती समिती नेमेल, मग ती समितीचा अहवाल येईल, मग तो अहवाल आल्यानंतर तोपर्यंत तुमची लाकडं मसनात जातील। एवढं तुम्हाला कळत नाहीये का शेतकऱ्याची दुर्दशा? ज्या पद्धतीने आज एवढा पाऊस चालू आहे, शेतकऱ्यांच्या शेती पिकांमध्ये नुकसान होतंय, सोयाबीन अक्षरशः झोपलेत, मक्के झोपलेत, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणं तुम्हाला कळत नाही का? आणि म्हणूनच कुठंतरी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं आक्रोश मोर्चा जाहीर करण्यात आला आहे आणि तो उद्या नाशिकमधनं सुरू होणार आहे। या आक्रोश मोर्चासाठी सगळ्यांनी सामील व्हा, कारण की आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना हे जे लबाडू सरकार आहे, हे जे व्यावसायिकांचं सरकार आहे, हे जे भारत माता करणारं पण भारत मातेमध्ये राहणारे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? तर नक्कीच नाही आहे। यांना फक्त 3 कृषी मंत्री येऊन बसले तरी त्यांच्याकडनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीये। वरतून हे लोकांना धमकवत आहे। त्यांच्या पक्षातील लोकांनी कसे कांड करून ठेवले, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये। मुळात म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा आणि शेतकऱ्यांना मदत देणं हे सरकारचं काम असतं, हे सरकारचं ध्येय असलं पाहिजे। जो सामान्य जनतेकडनं येणारा टॅक्स असतो त्या टॅक्सची व्यवस्थितरित्या विल्हेवाट करणं हे अजित पवार गट यांच्याकडे आहेत। अजित पवार खुद्द वित्तमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। मग हे पैसा जातो कुठे? शेतकऱ्यांना जर तुम्ही मदत करू शकत नाही तर मग पैसा जातो कुठे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी उद्या आक्रोश मोर्चा जाहीर करण्यात आला आहे। आणि आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कधी द्याल या प्रश्नांची उत्तरं सरकारकडने मागणं असणार आहे। मित्रांनो, तुम्ही देखील सामील व्हा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांना कळू द्या की उद्या आक्रोश मोर्चा हा शेतकरी कर्जमाफीसाठी होणार आहे। धन्यवाद।